नमस्कार मित्रांनो, लय लय आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सई रडत असते. त्यावर सरकार म्हणतो, काय सई, कामाकडे नीट लक्ष देत जा. त्यावर सई म्हणते सॉरी. त्यावर सरकार म्हणतो, काय सॉरी, केवढं लागलंय तुला. त्यावर सई बोलते, त्यासाठी सॉरी नाही म्हणत आहे मी, पवारकडनं कानातले घेतले ना त्यासाठी सॉरी. पण मी मुद्दाम नाही केलं रे, मी रागाच्या भरात केलं. त्यावर सरकार म्हणतो, रागाच्या भरात म्हणजे. त्यावर सई सांगू लागते, तिने सरकारला व सानिकाला सोबत पाहिलं त्यावेळेस तिला खूप राग आला होता आणि त्या रागाच्या भरातच तिने पवारकडून कानातले घेतले. त्यावर सरकार बोलतो, सई अगं, ती पोरगी आत्महत्या करायला चालली असं मला वाटलं, म्हणून मी तिचा जीव वाचवायला निघालो होतो. तू असं रागाच्या भरात काही करत जाऊ नकोस. तुझा माझ्यावर विश्वास नाही का. त्यावर सई रडू लागते आणि सरकारला मिठी मारते आणि म्हणते, नाही सरकार, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण तू कुठल्या मुलीबरोबर दिसला आणि तिच्याशी बोलू लागला, मी लई येड्यावानी करायला लागते, मलाच माझं कळत नाही. सई सरकारची माफी मागू लागते आणि म्हणते, मी जर कानातले घेतले नसते तर तुला कशाला महिनाभर बाहेर कामाला जावं लागलं असतं. पुढे सरकार म्हणतो, आता मला जायला पाहिजे. त्यावर सई म्हणते, गेलंच पाहिजे का, आपण ते कानातले परत देऊन टाकू. त्यावर सरकार म्हणतो, तो मुद्दाच नाहीये, मी त्या कामासाठी हो म्हटलोय ना, आता मला जावं लागेल. त्यावर सई बोलू लागते, आपण नुकसान भरपाई देऊन टाकू. त्यावर सरकार म्हणतो, अगं, एका महिन्याभरचा तर प्रश्न आहे, मी परत येईलच की. पुढे तो बोलतो, मी नाही तोवर घरच्यांची काळजी घे, डाएट आणि प्रॅक्टिस करत जा, आणि तिथून निघून जातो. इकडे सानिका विभाला घेऊन शर्यतीच्या प्रॅक्टिससाठी ग्राउंडवर गेलेली असते. त्यावेळेस तिच्या डोक्यामध्ये आत्या काय बोलते ते फिरू लागतं. आत्या तिला म्हणते, काय करायचं शिक्षण करून, तसं पण बाईच्या जातीने जास्त शिकू नये, चूल आणि मूल हेच बघावं लागतं. पुढे जय तिची डायरी जाळतो आणि आता कशी प्रॅक्टिस करते बघतोच हे तिला आठवतं. मात्र साहेबराव तिच्या डोक्यात टोपी घालून म्हणतात की मला माझ्या पोरीवर विश्वास आहे, ती दिलेली जबाबदारी पूर्ण करेल. त्यावर सानिका त्यांना वचन देते की काही झालं तरी ही शर्यत तुम्हाला मी जिंकून दाखवेन पप्पा. सानिका जेव्हा धावत असताना बाउंड्रीजवळ येते त्यावेळेस विभा तिला म्हणू लागते, अरे वा, 1 मिनिट आधीच पोहोचलीस. पण सानिकाचं लक्ष नसतं, सानिका फक्त धावतच असते. त्यावर विभा तिच्याकडे बघू लागते. इकडे सरकार दोस्तांना म्हणत असतो, आता तुम्ही हा टेम्पो घेऊन जा आणि महिनाभर कळशी गावात फिरकू नका. त्यावर ते विचारतात, का बरं, तू कुठे चाललायस. त्यावर सरकार म्हणतो, मी साखर गावात चाललोय, साहेबरावांच्या पोरीचा बॉडीगार्ड म्हणून काम करण्यासाठी. त्यावर ते म्हणतात, अरे तुला वेळ लागलाय का, मागच्या वेळेस तू तुझ्या नशिबाने परत आलास. पुढे सरकार म्हणू लागतो, मला माहीतच होतं तुम्ही पॅनिक होणार आहेत, पण मला सांगा, आप्पांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून द्यायचंय मला, त्यासाठी आपण जे हे टेम्पोचं भाडं मारतो त्यात होणार आहे का. पुढे तो म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका रे आणि असले तोंड करू नका. त्यावर ते म्हणतात, कसं काय टेन्शन घेऊ नको, आपण दुसरे कोणतेही कामं करू, त्या साहेबरावाचं काम करायला तू जायचं नाहीस. मिन भाडं भेटतं आणि दुसरं कामही लवकर भेटत नाही. मला प्लॉट घ्यायचा आहे, घर बांधायचं आहे आणि घरच्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहे. अरे, यावर मी विचार केला नसेल का रे. ह्या मागचं 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे साहेबराव या कामाचे खूप पैसे देणार आहेत, त्यात आपले पुढचे प्लॉटचे हप्ते सुटतील. दुसरं म्हणजे त्या साहेबरावाच्या मुलीचं म्हणजे सानिकाचं जत्रेच्या शर्यतीसाठी नाव जाहीर झालं आहे, त्यामुळे ती या शर्यतीसाठी काय प्लॅन करते, कुठलं डाएट करते याची माहिती मिळेल. बापू सरकारला विचारतो, तू क्या वो साहेबराव के घर पे रहेगा. त्यावर सरकार म्हणतो, हां, आता ते जिथं म्हणतील तिथं राहावं लागेल, पण एक सांगतो, मी त्याच्या घरचं मीठ सुद्धा घेणार नाही. सरकार जेव्हा कळशी गावातून साखर गावात जायला निघतो त्यावेळेस त्याला त्याच्या आईचं बोलणं आठवतं. त्याची आई त्याला बोलत असते, सरकार, आमची काळजी करू नकोस, तू जे काम करशील ते अगदी मनापासून कर. त्याला आठवतं, पवार त्याच्यासमोर अण्णांना जागेबद्दल विचारतो त्यावेळेस अण्णा बोलतात, लय भारी जागा आहे, मला आवडली. त्यावर पवार सरकारला म्हणतो की हीच संधी आहे, तुला थोड्या दिवसात खूप पैसे मिळवून देईल. त्यावर सरकार विचार करू लागतो की अण्णांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हे काम मला घ्यावंच लागेल. सानिका धावत असताना आत्या तिच्याकडे बघून म्हणते, केवढी जोरात पळते सानिका, एवढा तर मी विचार पण करू शकत नाही. तेवढ्यात सानिका पायात पाय अडकून खाली पडते. विभा बघते आणि तिच्याजवळ धावत येते. विभा सानिकाला पाणी देते आणि म्हणते,
केवढं पडलीस ग? पुढे विभा बोलू लागते, अगं सानू, असं कसं पण ट्रेनिंग घेऊन नाही चालणार. तुला नवीन ट्रेनरची गरज आहे आणि पोचता येते. पोचल्यावर फोन करणारच आहे ते मला. तोवर तू असं स्वतःला इंज्युअर करून घेऊ नकोस. हे आत्या ऐकत असते. तेवढ्यात विभाला फोन येतो. त्यावर ती म्हणते, त्यांचाच फोन असणार, ट्रेनर पोचले असणार. सरांनी तुमच्या घराच्या चौकाजवळच्या पाटीजवळ त्यांना थांबायला लावलंय, चल आपण जाऊया. त्या तिथून गेल्यावर आत्या जयला फोन लावते आणि त्या ट्रेनरबद्दल सांगू लागते. सानिकासाठी एक नवीन ट्रेनर येतोय, तो चौकातल्या पाटीजवळ थांबणार आहे, तू त्याला पळवून लाव. सानिका तिथे येतेच आहे. इकडे सरकार साखर गावात येऊन कपडे बदलतो व तयार होतो आणि स्वतःशी बोलू लागतो, आता सरकार म्हणून लढायचं आणि राजा बनून भिडायचं. साखरगाव आता राजा येतोय. सरकार चौकाच्या पाटीजवळ येऊन बसतो आणि स्वतःशी म्हणू लागतो, आता नाव, नंबर, पत्ता सगळंच नवीन आहे, पण या नंबरमुळं गावायचो. व तो दुसरा नंबर बदलतो. पुढे तो फोन करून म्हणू लागतो, मी आलोय नोकरीसाठी, मला पवारांनी पाठवलंय, तुम्हाला फोटो पाठवलाय, इथे पिंपळाखाली बसलोय, तुम्ही लोकेशन पाठवा, मी येतो. तेवढ्यात जय माणसांना घेऊन तिथे येतो. पुढे तो म्हणतो, बघा तोच सर आहे, उचला त्याला. माणसं जातात आणि पोतं घेऊन सरकारला तिथून उचलायला लागतात. तेवढ्यात सानिका तिथे येते आणि म्हणू लागते, अरे दादा, हे काय करतोय, सोड त्यांना. तेवढ्यात जय माणसांना घेऊन पळून जातो. सानिका ते पोतं बाजूला करून सरकारला बाहेर काढते आणि परत सरकारच्या हातात सानिकाच्या हातातलं येतं. त्यांना त्यांची पहिली भेट आठवू लागते. सरकार ते कडं पुन्हा सानिकाच्या हातात देतो आणि सानिका हातात घालून सरकारला म्हणते, तू तू ट्रेनर आहेस? त्यावर सरकार म्हणतो, काय? मी ट्रेनर बेनर नाहीये. पुढे सानिका म्हणते, मग तू माझ्या मागे मागे काय येत असतोस? त्यावर सरकार म्हणतो, मी कशाला येऊ तुझ्या मागे मागे? मला काही दुसरी कामं नाही आहेत का? आणि मुळात म्हणजे मी एका वेगळ्या कामासाठी इथं आलोय. मी माझं काम करतो, तू तुझं काम कर. तुझे जे प्रश्न उत्तर चालू आहे ना, त्याच्यामुळे माझा वेळ वाया जातोय. त्यावर सानिका म्हणते, एवढा बिझी आहे? त्यावर सरकार म्हणतो, मी बिझी असू नाही तर काही असू, तुला काय? त्यावर सानिका बोलते, माझ्याकडे पण टाईम नाहीये, चल ग विभा इथून. आणि सानिका विभाला घेऊन तिथून निघून जाते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार आहे ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.